नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी आणि आज आपण पाहणार आहोत चंद्रग्रहण कोणाला शुभ आणि कोणाला अशुभ. चंद्रग्रहणाची उत्सुकता शास्त्रज्ञांबरोबरच सर्वांनाच आहे. आज यंदाचे वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. या ग्रहणाला अत्यंत महत्त्व आहे. चंद्रग्रहणात धुळवड खेळावी का, काय टाळावे, 2026 चंद्रग्रहणातील वेधकाळ कधीपासून सुरू होतोय हे सर्व आज आपण पाहणार आहोत. यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मिळ घटना जुळून आली आहे. 3 मार्चला पौर्णिमेसोबतच ग्रस्तोदित चंद्रग्रहण लागणार आहे. या दिवशी वेधकाळ असूनही धुलीवंदन आणि होळीचा उत्साह साजरा करता येणार आहे. पण ग्रहणाचे शास्त्र पाळताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. हे चंद्रग्रहण फक्त भारतातच नाही तर भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाच्या काही प्रदेश अशा अनेक ठिकाणी ग्रहण दिसणार आहे. 3 मार्च 2026 रोजी पौर्णिमा ग्रस्तोदित चंद्रग्रहण सुरू होणार आहे. दुपारी 3:20 ग्रहण सुरू होणार असून भारतामध्ये ग्रहणाचा आरंभ आणि मध्य दिसणार आहे. चंद्र उदयाला येताना ग्रहण लागलेलेच दिसेल. संध्याकाळी 6:48 ग्रहण समाप्ती होणार आहे. आज चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात देखील दिसणार आहे. या पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 28 मिनिटे 2 सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृती योग तयार होईल. लोकांमध्ये या चंद्रग्रहणाबद्दल कमालीची उत्सुकता बघायला मिळते. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे तो पूर्ण ग्रहणापेक्षा मोठा भाग वाटते. आपण रात्रीच्या वेळी हे ग्रहण बघू शकतो. चंद्रग्रहणाच्या वेळी रात्री काही काळोख पसरण्याची दाट शक्यता आहे. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे ज्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. मात्र धार्मिक गोष्टींमध्येही ग्रहणाला महत्त्व आहे. आपण मोबाईलमध्ये या चंद्रग्रहणाचे क्षण टिपू शकता. उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहू शकतो. आजच्या दिवस हा खगोलशास्त्रज्ञांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक गोष्टींचे ते संशोधन करतात. ग्रहण पर्व काळात काय करावे? ग्रहण स्पर्श होता स्नान करावे. देवपूजा, दर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे व ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहण पर्व काळात काय करू नये? पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, मग कामविषयक सेवन ही कर्म करू नयेत. शिजवलेल्या अन्नावर म्हणजेच भात, आमटी, भाजी, दूध, दही एक तुळशी पात्र ठेवावे. पाण्याच्या भांड्यात म्हणजेच तुम्ही जे पाणी पिता त्या पाण्यामध्ये तांब्यात, माठात एक पान टाकावे. तसेच देवमूर्ती समोर ठेवलेल्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवावे. यामुळे अन्न शुद्ध राहते असे शास्त्र मानले जाते. आता कोणत्या राशींना हे ग्रहण शुभ आणि अशुभ मानले जाणार आहे हे आपण पाहूयात. मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन या राशींना हे ग्रहण शुभ फल असणार आहे. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना हे ग्रहण मिश्र फळ असणार आहे. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना हे ग्रहण अशुभ फल मानले जाणार आहे. ज्या राशींना हे ग्रहण अशुभ आहे त्यांनी आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये. चंद्रग्रहण म्हणजे काय? जेव्हा पृथ्वी आणि सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यालाच चंद्रग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत झाकला जातो तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात. यावेळी विखुरलेल्या सूर्यप्रकाशामुळे चंद्र लालसर किंवा तांबूस रंगाचा दिसतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत ब्लड मून म्हटले जाते. आज आपण पाहिलं चंद्रग्रहण म्हणजे काय. आता हे चंद्रग्रहण कोणासाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ असेल हे नंतरच पाहावं लागेल. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.